ass DJ. You can get some. Sorry ass DJ. जय भीम जय भारत. सक्षम मराठी पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम मराठी टी व्ही SBTV मध्ये स्वागत करतो आहे. मित्रांनो, नगरपंचायत बहादुरा सार्वत्रिक निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत हा सुरू झालेल्या आहेत आणि आता फक्त 2 दिवस प्रचाराचे हे शिल्लक राहिलेले आहेत. आज आणि उद्या आणि परवाचा दिवस जो आहे हा तुमचा. येत्या 2 तारखेला निवडणूक आहे आणि प्रत्येकाने 2 मतं द्यायची आहेत आणि उमेदवार 2 दिवसामध्ये जल्लोष दाखवणार आहेत. डीजेच्या नादामध्ये, संदलमध्ये, बॅनर, पोस्टर घराघरापर्यंत जाय. तुमच्या आता उमेदवार येत आहे व विचार तुम्हाला करायचा आहे की उमेदवार तुम्हाला कसा पाहिजे आहे. उमेदवार जो तुम्ही निवडून देणार आहात तो निवडून देणार आहात त्या नगरपंचायतला मिळणाऱ्या 100 कोटीच्या खर्चाकरता. जी हा, नगरपंचायत बहादुराचा बजेट जर 100 कोटी आहे तर तो 100 कोटी खर्च करण्याकरता तुम्ही उमेदवार जो आहे हा निवडून देत आहात. तर तो 100 कोटी खर्च कसा व्हायला पाहिजे, कोणत्या विकास कामामध्ये कशा पद्धतीने आणि कसं त्याचं नियोजन असायला पाहिजे या पद्धतीचा उमेदवार तुम्हाला त्या ठिकाणी पाठवायचा आहे. आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 14चे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आपल्यासोबत आहेत. जाणून घेऊया की काय आहेत त्यांचे मुद्दे आणि जर त्यांना मत द्यायचं आहे तर खरंच त्यांच्याकडे असे उद्देश आहेत का की जे आपल्या उपयोगाचे आहेत या आपल्या परिसरामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्या निवारण करण्याचे आहेत. जाणून घेऊया त्यांच्याकडून काय आहेत त्यांचे मत आणि काय करणार आहेत ते तुमच्यासाठी. नमस्कार, मी विश्वेश्वर रामभाऊ वैद्य, प्रभाग 14मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा प्रतिनिधी असून येत्या 2 तारखेला मला वस्तीतील नागरिकांनी, वार्डातील नागरिकांनी भरघोस मतांनी निवडून द्यावं ही विनंती करतो. आणि वैद्यसाहेब, प्रभाग क्रमांक 14मधून तुम्ही उमेदवारी मिळालेली आहे. सर्वप्रथम आपल्या परिसरामध्ये स्वच्छतेचा प्रश्न आहे, तर स्वच्छता करता काय विशेष तुम्ही करणार आहात? आमचा जो पक्ष आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि आमच्या प्रभागातील आमच्या बहादुरा नगरपंचायतीमध्ये जे काही बॉडी तयार करण्यात आलेली आहे आणि आमची जी बॉडी आहे ती 100% निवडून येणार. आणि आमचं जे विजन आहे की आमच्या प्रभागामधील जो कचऱ्याचा विषय आहे तो आम्ही आजच्या तारखेमध्ये जे सत्तेवर असणारे लोक हप्त्यातून 1 वेळा फक्त गाडी पाठवतात, पण आम्ही आल्यानंतर तुमच्या घरापर्यंत प्रत्येक दिवशी कचऱ्याची गाडी पोहोचेल आणि तुमचा जो एरियातला जो हे आहे घाण आहे किंवा कचरा आहे ही आपण साफ करता येईल. रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप सारा कचरा दिसतो आहे आणि प्रभाग व्हायचा विचार केला तर रस्त्याच्या बाजूला खूप सारे कचऱ्याचे ढिगार दिसतात. तर काय पहिला तुम्ही लोकांनी जर तुम्हाला मत निवडून दिलं तर रस्त्याच्या बाजूची स्वच्छता ही तुम्ही पूर्ण स्वच्छता करणार आहात? बिलकुल. कारण काय झालेलं आहे की या स्वच्छतेमुळे आरोग्याचे जे प्रश्न उभे झालेले आहेत तर आमची जी टीम तयार झालेली आहे फक्त आणि फक्त नागरिकांना जी सोय पाहिजे आहे, नागरिकांना जी सुविधा पाहिजे आहेत त्यासाठी आमची टीम तयार झालेली आहे आणि आम्ही या मैदानात उतरलेलो आहे. तर जर आम्ही सत्तेमध्ये आलो तर सगळ्यात पहिलं आम्ही हातात काम घेणार की जे आपल्या रस्त्याच्या बाजूचे कचरा आहे किंवा घाण आहे याची स्वच्छता करणार. दुसरा मुद्दा आहे की रस्त्याचा, की आता असं होत आहे की रस्ते तर बनत आहेत परंतु नाल्यांनाही गटर लाईन नाही. रस्ते बनले ते फोडून आता नाल्या बनत आहेत आणि गटर लाईन बनतील. तर तुमचंही नियोजन तसंच राहणार आहे की तुम्ही अगोदर नाल्या, गटर लाईन आणि नंतर रस्ते करणार? हे बघा,
नागरिकांना मला हेच सांगायचं आहे की आजपर्यंत जी काही सत्ता होती 20 वर्षामध्ये या सत्तेने काय केलेलं आहे की त्यांना साधं नियोजन समजत नाही की आपण जर रोड करायचा असेल तर पहिले नालीची व्यवस्था केली पाहिजे. पण काय केलं यांनी, दोन्ही याचा निधी जो असतो तो एक निधी रस्त्यासाठी वापरला आणि एक निधी यांनी खाऊन टाकलेला आहे. तर येणाऱ्या पिरियडमध्ये जर जनतेने आम्हाला या सत्तेमध्ये बसवलं तर आम्ही 100% प्लॅनिंगनी पहिले आपण नालीचं काम करू, त्याच्यानंतर रस्त्याचं काम करू आणि जे काही म्हणजे लोकांना त्रास होत आहे, लोकांच्या घरामध्ये पाणी जात आहे, त्याची सुविधा आम्ही पूर्णपणे करून देऊ. तिसरा मुद्दा असा आहे की आपल्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांचं अशी वाचनालय नाही आहे, तर काय तुमच्या उद्देशामध्ये हे सुद्धा आहे का की आपल्या प्रभागातले विद्यार्थी इतरत्र कुठेही अभ्यासाकरता न जाता आपल्याच प्रभागामधील सुसज्ज वाचनालयामध्ये आपल्या शिक्षणाचं पूर्ण मार्गदर्शन घेतील? बिलकुल. मी तुम्हाला सांगू इच्छितो की आजपर्यंत आपल्या प्रभागामध्ये वाचनालय असो किंवा कुठल्याही सुविधा असो ह्या पोहोचलेल्या नाही आहेत. मी प्रभाग 14मधून उभा असलेला कॅन्डिडेट आहे, तर माझ्या नियोजनामध्ये विद्यार्थ्यांसाठी एक वाचनालय असावं, त्यानंतर म्हणजे त्यांना चांगलं खेळण्यासाठी सौंदर्यीकरण असं म्हणजे गार्डन असावं. ह्या गोष्टी आम्ही आमच्या गॅरंटी कार्डमध्ये दिलेल्या आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आमच्या गॅरंटी कार्डमध्ये दिलेल्या आहे, त्या आम्ही करण्यास पुरेपूर उतरू. दुसरं की नगराध्यक्षांनी म्हटलं आहे की प्रभाग वाईज वाचनालय आणि स्वच्छता करू, तर काय जर तुमचे नगराध्यक्ष जर खुर्चीवरती बसले तर ते शब्द पूर्ण करतील आणि तुम्ही त्याला सहकार द्याल? बिलकुल 100%. आमचे जे नगराध्यक्ष आहे, आमची जी टीम आहे पूरी, नगराध्यक्ष नाही आमची पूरी टीम जी आहे त्यांना पूर्ण सहकार्य करणार. दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही जर सत्तेवर आलोत तर आमचा पक्ष असा आहे की आम्हाला पक्षाच्या माध्यमातून आम्हाला जे डेव्हलपमेंट करायचं आहे ते पक्षाने आम्हाला जे नियोजन दिलेलं आहे त्याच्या माध्यमातून आम्ही डेव्हलपमेंट करणार आणि आमच्या नगराध्यक्ष आहे त्या जर आमच्या ज्या निवडून आल्या तर आम्ही त्यांच्यासोबत 200% ताकदीनं काम करणार. दुसरं की सर्वांगीण विकास जो म्हणतो आपण, तर तुम्हाला काय वाटतं की लोकांनी तुम्हाला जर मत दिलं तर सर्वांगीण विकासाकडे तुमचं लक्ष राहील की स्वतःच्या विकासाकडे? जनतेला मला हेच सांगायचं, सर्वांगीण विकास म्हणजे काय. सर्वांगीण विकास जर म्हटलं तर आरोग्य, शिक्षण, त्यानंतर तुमचं म्हणजे वस्तीमधील जे हे असते आपले रस्ते असतात किंवा सांडपाण्याची व्यवस्था आहे, आपलं याचं आहे, अंगणवाड्याचा विषय आहे, सगळे विषय हे तुम्हाला म्हणजे सर्वांगीण विषयामध्ये येतात. पण भाजप सरकारने आज काय केलेलं आहे, फक्त आणि फक्त रस्त्याचे काम केलेले आहेत. तर जर आम्ही सत्तेवर आलो तर आपल्याला आमच्या एरियामध्ये म्हणजे एक अंगणवाडी दिसेल, सोबतच आमचं जे बहादुरा क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये तुम्हाला एक PSC म्हणजे प्राथमिक स्वास्थ्य केंद्र उभं राहील. त्यानंतर तुमच्या याचं जे आहे दहनघाटाचा विषय तो पण आम्ही सॉल्व करू अशी आमची अध्यक्षपदाची उमेदवार आहे. त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे आम्ही जर सत्तेमध्ये आलोत तर लोकांपर्यंत पुरेपूर सुविधा आम्ही पोहोचवून देऊ. तुम्हाला काय वाटतं की आता बावनकुळेची गल्लोगल्ली सभा चालू आहे, काय कारण असावं? मला तर असं वाटते, मी तर लहान कार्यकर्ता आहे पण मला असं वाटून राहिलं की माझ्याच घरासमोर 2 घरासमोर त्यांनी त्या दिवशी 30 लोकांची सभा घेतली. आज मला एक म्हणायचं आहे की एक केंद्रीय मंत्री एक महाराष्ट्र लेवलचा मंत्री, राज्यमंत्री, सेकंड लेवलचा मंत्री, तो जर 10-20 लोकांच्या सभा घेत असेल तर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यांना त्यांचा पराजय निश्चित दिसत आहे, हे मी या माध्यमातून सांगू शकतो. जनतेला काय आवाहन करतो? मी जनतेला हेच आवाहन करतो, प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, मला हेच म्हणायचं आहे की आपण या भाजपवाल्यांना 20 वर्षाचा काळ दिलेला आहे. या काळामध्ये यांनी डेव्हलपमेंट काय केलेलं आहे. आज आमचे जे 3 गावं आहेत तर 3 गावामध्ये जर विचार केला तर कुठल्याच प्रकारचं डेव्हलपमेंट दिसून येत नाही. फक्त रोड दिसतात, रोडला नाली नाही, त्याच्यानंतर सांडपाण्याची व्यवस्था बरोबर होत नाही, गटर लाईन नाही, अशा बऱ्याच समस्या आढळून आलेल्या आहेत. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की जनतेने जर आम्हाला सत्तेत बसवलं तर आम्ही हा जो राहिलेला जो विकास आहे हा परिपूर्ण करू आणि जनतेच्या आशीर्वादाने आम्ही आमचे जे नियोजन आहे ते पूर्ण होईल आणि जनता आम्हाला आशीर्वाद देईल तर आम्ही पुढचं विजन अजून जनतेसमोर मांडू. प्रभाग क्रमांक 14चे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार यांचे तुम्ही उद्देश आणि ते काय करणार आहे जनतेकरता ऐकलंच आहे. सोबतच त्यांच्या पाठीशी उभे असणारे जे आहेत हे खरंच ते कार्य करतील आणि ते चांगलं वक्तृत्व आहे, त्यांचं नेतृत्व चांगलं आहे याकरता त्यांच्या पाठीशी आहेत की काही रोजी घेऊन आलेले आहेत. त्यांच्यासोबत सुद्धा वार्तालाप करूया की त्यांना काय विश्वास आहे की त्यांच्या मागे त्या उभ्या आहेत. काय सांगाल तुम्ही, काय परिचय तुमचा? माझं वर्षा अनिल झंजाळ. काय वाटते तुम्हाला की वैद्य साहेब जर निवडून जर आले तर तुमच्या महिलांसाठी एक चांगलं काही कार्य करणार का? हो, आम्ही पंजाकडून 2 वर्ष झाले काम करत आहे. आम्हाला पंजाचीच निवड पाहिजे आणि वैद्य सरांची आम्हाला हे आहे. म्हणजे तुम्ही कार्यकर्ते आहात, रोजीने आणलेलं नाही? नाही, मी कार्यकर्ते आहे. कार्यकर्ते जे आहेत हे
जे प्रभाग 14चे उमेदवार त्यांच्यासोबत विरोध आहेत. आपल्यासोबत ताई या, इकडे या, इकडे या. काय नाव तुमचं? माझं सौ नलिनी पेलणे. काय वाटते तुम्हाला की परिवर्तन व्हायला पाहिजे? व्हायलाच पाहिजे परिवर्तन. आणि तुम्ही प्रभाग 14च्या सर्व महिलांना काय सांगाल? मी सांगेन का यावेळेस काँग्रेस आलीच पाहिजे, कारण परिवर्तन घडलं पाहिजे. कारण 15-20 वर्ष झाले ते म्हणजे बदल काहीच घडलं नाही. यावेळेस बदल घडायलाच हवं आणि हे वैद्य साहेब आलेच पाहिजे निवडून. म्हणजे पंजाला मत देऊन आम्हाला विजय भरघोस मताने विजय झाला पाहिजे. झाला पाहिजे. काकू या, तुम्ही मागे जा, तुम्ही या. परिचय, फक्त परिचय द्या. या 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 या. काय नाव काय तुमचं? नाव काय? माझं शकुंतला वैद्य, विश्वेश्वर वैद्य माझा मुलगा आहे. अच्छा, मी तुम्हाला काय वाटतंय तुमचा मुलगा निवडून आला तर बरोबर काम करल? हो घराकडे लक्ष देते का तुमचा मुलगा? हो आता सगळं प्रभागात लक्ष देईल, हो बरोबर? बरोबर. काय सांगाल, सगळ्यांनी मतदान करायला पाहिजे? करायला पाहिजे. काय नाव तुमचं? निर्मलाबाई वासे. वासेताई, काय सांगाल तुम्ही? वासेताई, मला म्हणजे असं आहे का आमचे जे पंजे आहेत उभे त्यांना निवडून दिलं पाहिजे आणि आपल्या एरियातली सगळी व्यवस्था केली पाहिजे चांगली. विकास करायचा आहे, विकास पंजा करायचा, निवडून? पंजा निवडून आला पाहिजे. या. काय वाटतं तुम्हाला की आजच्या इलेक्शनमध्ये जे निवडणूक चालू आहे, परिवर्तन करून काँग्रेस पक्ष जर गादीवर जर आला, सत्तेत जर आला, तर विकास नगर पंचायतचा होणार का? होणार, बिलकुलच होणार. कारण इतके दिवस होऊन गेले तर बिलकुल म्हणजे विकास झालेला नाही आहे. भरपूरशा गोष्टी आहेत की त्या अजूनही आपल्या विकसित झालेल्या नाही आहे. आपल्या याच्यामध्ये पंजाब निवडून येईल तर खूपच छान होईल. परिवर्तन होणारच. परिवर्तन होणार. परिवर्तनाची भाषा जी आहे या ठिकाणी बोलली जात आहे आणि परिवर्तन करायचं जर आहे तर या निवडणुकीमध्ये सत्ता परिवर्तन करणे गरजेचं आहे. आणि प्रभाग क्रमांक 14चे उमेदवार जे वैद्य साहेब आहेत त्यांच्या मागे जी जनता आहे ती रोजीने नाही, कारण बऱ्याच राहतात की निवडणूक काळामध्ये रोजगार झालेला आहे, 500 रुपये रोजी, 1000 रुपये, 300पासून सुरुवात झाली. परंतु आपण वार्तालाप केलेला आहे की यामध्ये सर्व कार्यकर्ते आहेत आणि ज्यांची खरंच इच्छा आहे आणि मनापासून त्यांना वाटतं की नगरपंचायत बहादुरा सोबतच प्रभाग क्रमांक 14 हा विकसित झाला पाहिजे. आरोग्य, शिक्षण या सुविधा, स्वच्छता ह्या नीटनेटक्या व्हायला पाहिजेत. जर तुम्हाला सुद्धा जर वाटत आहे तर नक्कीच परिवर्तन करण्याकरता आणि परिवर्तन घडवून आणण्याकरता या परिवर्तनवादी विचार जो आता सामोरे आलेला आहे त्याकरता तुमची उपस्थिती आणि तुमचा मतदान हा नक्कीच आवश्यक आहे. नियमित निवडणुकीचे अपडेट, विजयी कोण होणार याचं सर्वात प्रथम अपडेट व आपल्या परिसरातील नगरपंचायत बहादुरा परिसरातील प्रत्येक छोट्या मोठ्या घडामोडी, समस्या नियमित बघण्याकरता सक्षम भारत TV SB TV सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या परिसरात काही बातमी असेल जी आमच्या माध्यमातून दाखवायची असेल आम्हाला पाठवा. आम्ही आपली बातमी दाखवू, स्टार्ट टू एंड, टॉप टू बॉटम. धन्यवाद.